हे पहा, इथं येऊन बसलेलो आहे आम्ही. जन्नत पॉईंट आहे हा. मी रिलायन्स टाउनशिप नागोठणे इथून हा ब्लॉग बनवत आहे. मी तुम्हाला बॅक कॅमेरानी पण आता दाखवणार आहे की आम्ही कुठे आलेलो आहे. हा सगळा जो एरिया आहे हा डोंगर भागामध्ये आहे. इथे सगळी आदिवासी वस्ती आहे आणि खाली रिलायन्स टाउनशिप आहे. सगळे रिलायन्सचे कर्मचारी त्यांच्यासाठी बांधलेली नवीन टाउनशिप पण मी तुम्हाला आता बॅक कॅमेराने दाखवणार आहे. जस्ट फन म्हणजे मुलींना घेऊन मी इथं ट्रिपच्या संदर्भात इथे आलेली आहे. पण इथे बघितल्यानंतर मला असं कळलं की बरेच तळेराम इथं आधीच आमच्या आधी जन्नत पॉईंटला येऊन त्यांनी एन्जॉय केलेलं आहे. आणि नुसतंच एन्जॉय नाही केलेलं आहे तर त्या ज्या बियरच्या दारूच्या ज्या बाटल्या आहे त्या विकृतपणे त्यांनी तिथे फोडलेल्या आहे. आणि इथं येण्यासाठी खूप प्रिकॉशन्स घ्यायला लागतील कारण पायामध्ये काच वगैरे जाऊ शकते. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नीट व्यवस्थित यावं लागेल तुम्हाला, कारण जागोजागी काचं फोडून ठेवलेली आहे. आणि ही विकृत जी त्यांची बुद्धी आहे ती मला त्याचा खूप राग आलेला आहे. पॉईंट छान आहे व या पॉईंटवर आल्यानंतर आपल्याला आजूबाजूचे नागोठणे परिसरातील सगळे भाग दिसत आहेत आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे बॅक कॅमेरानी. रील्स तुम्ही कंटिन्यू बघत राहा. माझी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आता मी बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवते आहे. आणि आम्ही आग्रह केला म्हणून आपण इथं आलेलो आहे या स्पॉटला. आणि ते या आधी पण येऊन गेलेले आहे, त्यांना माहिती होता हा स्पॉट, त्यामुळे त्यांनी हा स्पॉट ठरवलेला आहे. आता आम्ही खाण्यासाठी नाश्त्यासाठी समोसे वगैरे पण आणलेले आहे. ऑर्डर दिली होती आणि ती मुलं घेऊन आलेले आहे. आणि वर चढताना खूप घाम निघाला, इतका छाती एवढा असा चढ आहे. आणि चढता खूप धाप लागली. नशिबाने एक दादा भेटला आणि त्या दादाने आम्हाला गाडीमध्ये घेतलं आणि आम्हाला या पॉईंटबरोबर आणून सोडलं. आणि तो दादा म्हणला की आमच्या रोजच्या 6-7 फेऱ्या होतात. तर आम्हाला एकदम नवल वाटलं. एवढ्या 6-7 फेऱ्या करणारे म्हणजे वर एकही दुकान नाही आहे. वस्ती आहे लोकांची पण वर एकही दुकान नाही. आणि जर काही घ्यायचं झालं ना तर खूप खाली म्हणजे तरी 4-5 किलोमीटर खाली जावं लागतं आणि मग नंतर त्या वस्तू आणाव्या लागतात आणि तिथे ते दुकान आहे. आम्हाला नवल वाटलं की रोज यांच्या 6-7 फेऱ्या होतात म्हटल्यावरती आम्ही त्या दादाला, धन्य दादा तुम्ही कसे हे करतात, कारण आम्ही पहिल्याच दिवशी आमचा एवढा घाम निघाला म्हटल्यावरती रोज